नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भूषण दूत आणि स्वागत आहे तुमचं भूषण अकॅडमीमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या एसआयटी मॉड्यूल आणि एथिक्स मॉड्यूलला भरभरून प्रेम दिलं. खरं तर आपला प्रीचा रिझल्ट आल्यानंतर काही दिवसानंतर आपण ही बॅच चालू केली होती आणि हार्डली 15 दिवसामध्ये खूप चांगला तुमचा आम्हाला सपोर्ट मिळाला. 15-20 दिवसामध्ये तर असंच प्रेम तुमचं राहू द्या. आता उद्यापासून तुमची राज्यसेवा मुख्य परीक्षा सुरू होत आहे. ओके, म्हणजे ऑलरेडी क्वालिफाईंग पेपर झालेले आहेत, पण मेन ज्याचे मार्क्स येत आहेत तर ते पेपर, ज्याचे मार्क काउंट होतात ते पेपर जास्त महत्वाचे, तर ते पेपर सुरू होत आहेत. म्हटलं फक्त बेस्ट ऑफ लक दिल्यापेक्षा आपलं बेस्ट ऑफ लक कसं असलं पाहिजे की त्याचा तुम्हाला काही फायदा पण झाला पाहिजे. तर मित्रांनो, जेव्हा आपण जीएसचे प्रश्न सोडवतो तेव्हा काही पॅटर्न्स आहेत, काही उदाहरणांचे प्रकार आहेत. ओके, त्या प्रकारामध्ये कुठल्या प्रकारचा प्रश्न विचारला म्हणजे जेव्हा टर्म ते तुम्हाला डिस्कस, किंवा कधी येते इनॅमरेट, कधी असते इव्हॅल्युएट, कधी असते क्रिटिकल एनालाइज. ओके, तर ह्या नेमक्या टर्मचा फरक काय, तुम्हाला एवढं काही घाबरून जाण्याची गरज नाही मित्रांनो. 70% कंटेंट काही विचारला तरी आपण सेमच देतो, पण जो 20-30% फरक आहे तो तुम्हाला ऍडव्हान्टेजचे 2-3 मार्क जास्त देऊ शकतो. तर म्हणून ह्या ज्या टर्म्स आहेत, डिस्कस, अनालाइज, कम्पेअर, जस्टिफाय, यामध्ये टॉपर्स कसे उत्तर लिहितात आपल्याकडे येत आहे. रेफरन्स सध्या युपीएससी वाल्यांचाच आहे. हे एमपीएससी मुख्य परीक्षात आहेत, पण युपीएससी पण जे मराठीमध्ये तयारी करतात त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. तर काही स्टँडर्डनेस की त्या उदाहरणामध्ये तुम्ही काही वापरलं पाहिजे आणि तुम्ही हे तुमच्या याच्यावरती लिहून घ्या. आपल्या जेव्हा हे उद्या तुम्ही प्रॅक्टिस कराल तर फार मोठ्या 2-4 वेळा ते प्रॅक्टिस करा की कोणता प्रकार आला तर त्याच्यामध्ये काय काय आपण लिहिलं पाहिजे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे भूषण दूत अकॅडमी हे ऍप आहे ते नक्की डाउनलोड करून घ्या तुम्ही त्याच्यामध्ये. आणि मित्रांनो, आता तुमचा पेपर झाल्यानंतर 18, 19, 24 तारखेला माझं 4 तासाची पूर्ण कार्यशाळा आहे की ज्याच्यामध्ये आपण नेक्स्ट स्टेप ऑफ द केस स्टडीज जे आहेत ते आपण पूर्णतः डिस्कस करणार आहोत. तर त्याच्यामध्ये माझ्या 10 प्रकारच्या केस स्टडीज आहेत की ज्या मी तुमच्या लेक्चरमध्ये घेणार आणि सोबत आणखी काही बेसिक टर्मिनॉलॉजी सुद्धा घेणार आणि आणखी जे काही 10 प्रकार आहेत तुमचे, ओके, ते मी तुम्हाला प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये सुद्धा देणार आहे. ओके, तर या इथला आपण सुरुवात करूयात. ओके, तर त्या स्टेपला आपण पण पहिले आजचं आपलं जे प्रश्नांचे प्रकार आहेत, 10 प्लस प्रश्नांचे प्रकार जे काही आपले आहेत तसे तर मेनली 20 होतात, पण म्हटलं 20 तेवढं लक्षात राहिले पाहिजे. तर आता सध्या स्टेपमध्ये तुम्हाला 10 प्रकार जे आहेत ते मी डिस्कस करतो तुमच्यासोबत. ओके, शॉर्ट बट स्वीट आपण लेक्चर ठेवूयात. ऑल पॅटर्न्स ऑफ द क्वेश्चन्स. तर मग यातला पहिला पॅटर्न जो आहे, आता मित्रांनो, कुठला पण निबंध तुमचा कुठलाही जर का यूएसचा प्रश्न असतो तो वेदर इट्स तुमचा कुठलाही प्रश्न असेल तर तो जसा आपण एसी लिहितो मित्रांनो तो तसाच लिहित असतो की पहिले इंट्रोडक्शन असतं त्याचं, बरोबर आहे, आणि त्याचं काय कन्क्लुजन एंडला असतं. ओके, मध्ये आपण बॉडी डायमेन्शन टाकतो. ओके, आणि डेटा एनालिसिस आणि डायग्राम्स. ओके, डेटा एक्झाम्पल्स आणि डायग्राम्स. तर मी नेहमी लक्षात घ्या की इथं काही असं एक्सए आणि बाकी जीएसच्या उत्तरामध्ये जो मेन फरक आहे एसए डीप मध्ये, पण पर्सेंटेज वाईज म्हटलं तर तेच 10 ते 15% इंट्रोडक्शन, 10 ते 15% कन्क्लुजन. ठीक आहे, बॉडी सगळ्यात मोठी असते तर 70% पार्ट ऑफ युअर एस इज व्हॉट युअर बॉडी. मग त्या बॉडीमध्ये काय काय आलं पाहिजे आणि डेटा आणि डेटा एक्झाम्पल आणि काय डायग्राम्स. मित्रांनो, डायग्राम्स तर मी तुम्हाला म्हणतो त्याच्यामध्ये की डायग्राम जे आहे की दर 2 ते 3 प्रश्नामध्ये तुमची एक डायग्राम आली पाहिजे. 2 ते 3 प्रश्न जे आहेत तर त्याच्यामध्ये डायग्राम आली पाहिजे. त्याच्यावर लक्षात आलं की कोणत्या 10 पॅटर्नच्या डायग्राम्स आहेत तर त्या तुम्ही काढल्या पाहिजेत त्याच्यामध्ये. तर त्याचं लेक्चर वाटल्याचं मी आजच काही वेळानंतर तुम्हाला अपलोड करून देतो. ते हे आपण एक लेक्चर घेऊन घेऊयात, पण तुम्हाला त्याही गोष्टी क्रिएटिव्ह वेनी मांडता आल्या पाहिजेत की कोणत्या 10 प्रकारच्या डायग्राम, 12 प्रकारच्या डायग्राम जे आहेत ते आपण युज केल्या पाहिजेत पेपरमध्ये. ठीक आहे, हा. मग आता आपण जर इथे पकडलं तर हाच एक पॅटर्न आहे, पण मित्रांनो जी टर्मिनॉलॉजी प्रश्नाची असते त्या टर्मिनॉलॉजीमध्ये मेन जो फरक पडणार तुमचा तो इथेच पडणार. तर जो बॉडी डायमेन्शन आहे तो काय असला पाहिजे, तुमची जी काही टर्मिनॉलॉजी जी आहे ना त्यामध्ये डायमेन्शन काय काय कसा चेंज होतो. तर 70% पॅटर्न जो आहे तो सेमच राहतो उत्तराचा, फक्त काही गोष्टी आहेत की ज्या कमी जास्त आपण केल्या पाहिजे, त्या कोणत्या केल्या पाहिजे. ओके, हा. तर आता याच्यामध्ये सगळ्यात पहिला पॅटर्न आहे जो की फार कॉमन पॅटर्न आहे आपल्या, तो आहे डिस्कस, म्हणजे काय चर्चा करा. तर याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं की चर्चा करावी लागते. ओके, तर मग बरोबर आहे. मग चर्चा करणे म्हणजे एखाद्या गोष्टीवरती आपण एखादी क्वालिटी डिस्कशन करतो. मग याची आपण काय करतो, विविध पैलू डिस्कस करतो. म्हणजे काही पॉझिटिव्ह पैलू काय काय त्या गोष्टीचे, ओके, विचार पॉझिटिव्ह इफेक्ट, ओके, पॉझिटिव्ह पैलू काय काय, निगेटिव्ह पैलू काय काय, त्याचं सध्याचं कॉन्टेक्स्ट काय काय, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर बघ आपण त्याच्यावर काय देतो, कन्क्लुजन देत असतो, बरोबर आहे. हा, तर मग सगळ्यात पहिले काय की पहिले काही मुद्दा तुम्हाला विचारलेला आहे. आता ह्याला समजण्यासाठी कसं की डिस्कस द रोल ऑफ सिव्हिल सोसायटी जी आहे ची डेमोक्रेसीमध्ये स्ट्रेंथ करण्यात तिचा रोल काय आहे, बरोबर आहे. मग आता सगळ्यात पहिले तुम्ही सुरुवात काय केली पाहिजे की सिव्हिल सोसायटी जी आहे त्याची डेफिनेशन काय. तर पहिले लोक हे समजून घ्या की सिव्हिल सोसायटी ज्याला आपण म्हणतो, ओके, तर ती काय, जसं अण्णा हजारेंचं आंदोलन होतं, अण्णा हजारे काय होती, सिव्हिल सोसायटी होती, बरोबर आहे. हा, तर मग तिचं डेमोक्रेसी रोल काय, मग ती सोसायटी म्हणजे काय, सिव्हिल सोसायटी व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन दॅट ऑपरेट बिटवीन द स्टेट अँड द इंडिव्हिज्युअल, बरोबर आहे. व्यक्ती आणि राज्य याच्या बदली जे दुवा म्हणून काम करणारी जी काही व्यक्तींची संस्था असते त्याला आपण काय म्हणतो, सिव्हिल सोसायटी म्हणतो त्यामध्ये, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर
तुम्ही याच्यामध्ये बघितलं तर मग त्याचं डायमेन्शन, पहिला डायमेन्शन काय आहे, ओके, हा, त्यानंतर सेकंड डायमेन्शन काय आहे, असे वेगळे त्याचे तुम्हाला डिस्कस जर करायचं तुम्ही वेगळे डायमेन्शन त्याला डिस्कस करा. म्हणजेच काय की अकाउंटेबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंटची अकाउंटेबिलिटी सिव्हिल सोसायटीच्या माध्यमातून आपण करू शकतो. अगेन यातनंच एका प्रकारचं काय पब्लिक पार्टिसिपेशन जे आहे ते आपल्याला लक्षात येतं. सोशल रिफॉर्म मुवमेंट सुद्धा एका प्रकारे काय होत्या, हे सिव्हिल सोसायटीच्या काय होत्या, पार्ट होत्या, बरोबर आहे. आणि याचा अवेअरनेस आणि ही आणण्याची काय गरज आहे. मग एक्झाम्पल्स मी देऊ शकता की आरटीआय मुवमेंट आहे, अण्णा हजारे हे आहे, बरोबर आहे. आणि कन्क्लुजन काय, तर ही ब्रिज आहे, फक्त काही नाही सेंडरच करत नाही, तर ही एक ब्रिज सुद्धा आहे त्याच्यामध्ये. ओके, अशा तुम्ही एंड करू शकता. तर पहिला आपला मुद्दा होता, ओके, मी शॉर्ट मध्ये 2-2 मिनिटांमध्ये एक पॉईंट समजवणार आहे तुम्हाला, जास्त काही लांबवणार नाही कारण एक्झामच्या मध्ये तुम्हाला फार कमी वेळ आहे आता. सो दॅट डिस्कस म्हणजे काय की डिस्कस म्हणजे आपल्याला तुम्हाला माहिती आहे की सगळ्या अंगाने थोडी चर्चा करणे त्याची, म्हणजेच काय पॉझिटिव्ह पण बघणे, त्याची काही निगेटिव्ह पण बघणे, ओके, आणि कधी काय कॉन्टेक्स्ट काय आहे त्याचा ते सुद्धा, त्याचा सध्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये एखादी गोष्ट काय आहे तर ते सांगणं, जसं ते कॉन्टेक्स्ट कशाने एक्झामच्या याने तुम्ही कॉन्टेक्स्ट सांगू शकता. ठीक आहे, हा झाला पहिला पॅटर्न. दुसऱ्यामध्ये एक्झामाइन म्हणजे काय, परीक्षण करणे. ओके, एक्झामाइन म्हणजे काय, खूपदा असं येतं ना फॅक्ट चेक म्हणजे जो मुद्दा आहे पण तो खरंच तो आहे, तर मग सखोल विश्लेषण, त्याचं काय सखोल विश्लेषण करून त्याची काय करणे, सत्यता तपासणे. तर जेव्हा पण येतं एक्झामाइन की बाबा चेक करा की हे आहे का, तुम्हाला जे वाटतं की हो आहे तर ते कशा प्रकारे तुम्ही प्रूव्ह करून द्या, त्याला एक्झामाइन करा, बरोबर आहे. हा, मग काय की इंट्रोडक्शन तुम्ही त्या मुद्द्याचं करणार. बघा, एक्झामाइन द रोल ऑफ ज्युडिशरी प्रोटेक्टिंग फंडामेंटल, ज्युडिशरी कशावर फंडामेंटल राईट देशाचं काय करते, प्रोटेक्ट करते, याचा रोल एक्झामाइन करा. एक्झामाइन करणं म्हणजेच काय, ओके, हा, मग काय इंट्रोडक्शन काय, ज्युडिशरी काय ही इज गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे, बरोबर आहे. आपल्या कॉन्स्टिट्यूशनची सुरक्षा करणारी जी काही यंत्रणा आहे संविधानाची ती म्हणजे काय, आपली न्यायपालिका आहे, बरोबर आहे. हा, मग बॉडी काय, तर ज्युडिशियल रिव्ह्यू, त्याचं तुम्ही करू शकता, ज्युडिशियल रिव्ह्यूचा रेफरन्स तुम्ही देऊ शकता त्याच्यामध्ये, बरोबर आहे. देन पब्लिक इंटरेस्ट PIL ज्या दाखवत होतात. नंतर अगेन ज्युडिशरीनीच काय दिलंय, बेसिक स्ट्रक्चरल डॉक्ट्रिन दिलेलं आहे, बरोबर, की जे काही कुठली सरकार स्वतः ते चेंज करू, बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन आहे ते चेंज होऊ शकत नाही. मग एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता आणि अशा व्यक्ती, बरोबर आहे. हा, तर तुम्ही केशवानंद भारती केस वगैरे याचा रेफरन्स देऊ शकता. मग आता मित्रांनो, परीक्षण जेव्हा एक्झामाइन येतं, एक्झामाइन म्हणजे आपल्याला परीक्षण करायचं असतं. डिस्कस मध्ये काय की विविध अँगल फक्त काय करा, डिस्कस करा, पण इथे तुम्हाला प्रूव्ह करून द्यायचं, एक्झामिन करून द्यायचं आहे, सत्य करून दाखवायचं की येस ज्युडिशियरीने प्रोटेक्ट केलेले आहेत काय, फंडामेंटल राईट्स. मग कशा प्रकारे प्रोटेक्ट केले, जेव्हा त्यांनी बेसिक स्ट्रक्चरल डॉक्ट्रिन दिलं आपल्याला, बरोबर आहे. हा, मूलभूत ढाचा दिला आहे आपल्या याच्यावर, कोणत्याही केसमध्ये दिला, केशवानंद भारती केसमध्ये दिला. आणि अशा वेळी ज्युडिशरीने काय केलं, येस ज्युडिशरी दॅट प्रूव्ह दॅट द ज्युडिशरी इज अ प्रोटेक्टिंग अवर फंडामेंटल राईट्स, बरोबर आहे. ज्युडिशरी आपल्या फंडामेंटल राईट्सला काय करते, प्रोटेक्ट करते. ओके, सो अशा प्रकारे क्रिटिकली एक्झामाइन केलं पाहिजे, त्या इश्यूला एक्सप्लेन केलं पाहिजे आणि इव्हिडन्सेस देऊन, एक्झाम्पल इव्हिडन्सेस देऊन कन्क्लूड केलं पाहिजे. ठीक आहे, हा, तर एक्झामाइन. नेक्स्ट अनालाइज. ओके, तर अनालाइज करणे, अनालिसिस. ओके, विषयाचे घटकामध्ये विभाजन करून परिणाम, कारण परिणाम स्पष्ट करणे. ओके, तर एखादे अनालिसिस द कॉज ऑफ फार्मर डिस्ट्रेस इन इंडिया, तर अनालिसिस करा. तर याच्यामध्ये काय असतं मित्रांनो की आता त्याची कारण काय, अनालिसिस एखादी इश्यू आपल्याला अनालिसिस करायचा आहे, बरोबर आहे. हा, तर अनालिसिस मध्ये काय असतं, तुम्हाला की ती गोष्ट जी काही जो काही प्रॉब्लेम आहे त्याची कारण काय, त्याची परिणाम काय होत आहेत आणि ते सुधारण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. ओके, तर व्हेनेवर द टर्म इज अनालाइज, ओके, द इंट्रोडक्शन, देन कॉज, इम्पॅक्ट, देन सपोर्टिंग इव्हिडन्सेस अँड द कन्क्लुजन, बरोबर आहे. मग फार्मर डिस्ट्रेस आहे त्याच्यासाठी काय, लो प्रोडक्टिव्हिटी, डेप्थचा बर्डन आहे, क्लायमेट चेंज इफेक्ट्स आहेत, बरोबर आहे. मग इम्पॅक्ट काय, फार्मर सुसाईड होते, रुरल पॉवर्टी होते. मग कन्क्लुजन काय की सध्या कॉम्प्रिहेन्सिव्ह ऍग्रीकल्चर रिफॉर्म्स जे आहेत ते काय आज गरजेचे आहेत आपल्याला. तर जेव्हा जेव्हा टर्म येईल मित्रांनो तुमची, अनालाइज करा. अनालाइज करा म्हणजेच काय, विश्लेषण करा. विश्लेषण आपण करतो, एखादा पेपर आहे, बरोबर, पेपर आहे, पेपर देतो त्याचं मी विश्लेषण करतो. विश्लेषण करतो म्हणजे काय, ती गोष्ट तुम्हाला समजवतो. मग हा प्रश्न आहे, मग याचा पॅटर्न काय, मग तो सोल्युशन करत करत आणतो आणि फायनल कन्क्लुजन तुम्हाला देत असतो. ओके, तर अनालिसिस करणं म्हणजे एखाद्या गोष्टीला काय की त्याच्याच आहे, पहिला त्याचा अँगल काय, दुसरा काय, आणि त्यानंतर मग ते करण्यासाठी काय केलं पाहिजे. आता डिस्कस मध्ये अनालिसिस मध्ये फरक काय, तर डिस्कस मध्ये युजली आपण आपलं ओपिनियन देत नाही. ओके, डिस्कस मध्ये आपण ओपिनियन देत नाही, पण अनालिसिस करत असताना आपलं ओपिनियन द्या. त्याच्यामध्ये डिस्कस मध्ये आपण चारी बाजूने अँगल विचार करून नंतर आपलं एक कन्क्लुजन निर्माण करतो. तिथे आपलं ओपिनियन काही येत असेल पण ते तितकं इफेक्टिव्ह नसतं, ते तितकं तो ऍक्टिव्ह ऍज मध्ये म्हणून फ्रंट लाईनला काम करत नाही. पण इथे जे तुमचा व्ह्यू आहे तो फ्रंट लाईनला काम करतो, कारण इथे तुम्हाला विश्लेषण करायचं असतं, तुम्हाला वारंवार तुमची मतं त्याच्यामध्ये काय करायची असतात, द्यायची असतात. वेळेस डिस्कशन मध्ये तुम्हाला सगळ्या डायमेन्शन त्याचा काय करायचा असतो, विचार करायचा असतो. ओके, हा, तर हा झाला मित्रांनो आपला तिसरा मुद्दा. अनालिसिस म्हणजेच काय, अनालाइज करणे. अनालाइज करणे म्हणजेच काय करणे, विश्लेषण करणे. अनालाइज करणे म्हणजेच काय, विश्लेषण करणे. ठीक आहे, हा. नेक्स्ट
येस, क्रिटिकली एक्झामाइन. क्रिटिकली एक्झामाइन. ओके. हा, तर क्रिटिकली एक्झामाइन म्हणजे काय की एक्झामाइन किंवा क्रिटिकली एक्झामाइन. ओके, म्हणजे काय की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही बाजू तपासणे. बरोबर आहे. क्रिटिकली एक्झामाइन जेव्हा येतं तुमचं, ओके, तार्किक दृष्ट्या त्याला आपल्याला हे करायचं आहे. बघा, एक्झामाइन आणि एक्झामाइन म्हणजे काय, परीक्षण करणे. ओके, परीक्षण करा. मग परीक्षण करण्यामध्ये काय होतं लक्षात घ्या. परीक्षण करणे म्हणजे काय होतं, तर एक्सप्लेनेशन ऑफ द इश्यू, क्रिटिकली एक्झामिनेशन त्याच्यामध्ये होतं, याच्यामध्ये. ओके, तर एक्झामाइन करणं होतं त्याच्यामध्ये, म्हणजे काय, इंट्रोडक्शन आहे, एक्सप्लेनेशन ऑफ दॅट इश्यू आहे, त्याच्यावरती काहीतरी आपल्याला हे करणं, ज्युडिशरी काय प्रोटेक्टिंग फंडामेंटल राईट्स. पण आता क्रिटिकल एक्झामाइन केव्हा येईल मित्रांनो, की जेव्हा एक्झामिन इफेक्टिव्हनेस ऑफ द नरेगा, तर नरेगाचे काय पॉझिटिव्ह आहेत आणि काय निगेटिव्ह आहेत. ओके, हे आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह जेव्हा दोन्ही इम्पॅक्ट येतात त्याच्यामध्ये, तेव्हा मेन म्हणजे क्रिटिकल एक्झामिन आला लक्षात घ्यायचं मला, पॉझिटिव्ह पण त्याच्यावर काय बाबी आहेत, निगेटिव्ह पण काय बाबी आहेत, ह्या दोन्ही आपल्याला एक्सप्लेन करता आल्या पाहिजे. तर आर्ग्युमेंट इन फेवर, त्याच्या सपोर्ट पण विधान एक द्या, त्याबद्दल काही लिहा, त्याच्या अगेन्स्ट मध्ये बॉडीमध्ये काहीतरी लिहा. ओके, आणि त्यानंतर दोघांचा आपण सुवर्ण मध्य कसं साधता येईल, ओके, ते त्याच्यामध्ये लिहा. दोघांना सुवर्ण साधून फायनल कन्क्लुजन रिमार्कला पोहोचणे. तर जसं प्रोज काय नरेगाचे, तर रुरल एम्प्लॉयमेंट जी आहे, ओके, तर रुरल एम्प्लॉयमेंट मध्ये फार महत्वाची भूमिका जेव्हा देन त्यामुळे पॉवर्टी काय होते, कमी होते. कॉन्स काय, तर कॉन्स की करप्शन जे आहे ते वाढत आहे त्याच्यामध्ये, लो प्रोडक्टिव्हिटी आहे. स्कीम नीड्स रिफॉर्म्स इन द ट्रान्सपरन्सी अँड इम्प्लिमेंटेशन. येस, ट्रान्सपरन्सी इम्प्लिमेंटेशन मध्ये स्कीम चांगली, पण त्याचे ट्रान्सपरन्सी अँड इम्प्लिमेंटेशन मध्ये आणखी रिफॉर्मची काय आहे गरज आहे. तर हा एक मुद्दा झाला त्याच्यामध्ये. ओके, हा, चला नेक्स्ट आहे तर येस, इव्हॅल्युएट. इव्हॅल्युएट, तर मित्रांनो एक लक्षात घ्या, एक्झामाइन, इव्हॅल्युएट, क्रिटिकली, क्रिटिकल जेव्हा याला जोडतं तेव्हा फक्त पॉझिटिव्ह निगेटिव्ह ज्या बाबी त्याच्यामध्ये येतात, बाकी ज्या गोष्टी आहेत त्या जवळपास सेमच राहतात त्याच्यामध्ये. तर हे जे आहेत, हे जवळपास 90% ऑफ द स्ट्रक्चर या तिन्ही पॅटर्नचं सेमच आहे. ठीक आहे ना. इव्हॅल्युएट म्हणजे काय, मूल्यमापन करणे. आपण एखाद्या धोरणाचे घडण्याचे, सो मेनली इथे जो आहे तो परिणामावरती, पण इव्हॅल्युएट मध्ये फक्त काय असतं मित्रांनो, इव्हॅल्युएशन म्हणजे काय की एंड स्टेप. आपण एखादा पेपरचा मला इव्हॅल्युएट करून द्या, मी लिहिलंय. इव्हॅल्युएट म्हणजे काय, फायनल कन्क्लुजन तुमचं काय येतं याच्यावरती, तर त्याचा मुद्दा येतो इव्हॅल्युएट वर. आता बघा, एक्झामाइन मध्ये काय असतं की ते मुद्दा आहे, मग त्याच्यावरती विचार करा, त्याला तर्क लावा, त्याच्यामध्ये काय प्रोज होतात काय. क्रिटिकली इव्हॅल्युएट जेव्हा येतं, क्रिटिकली एक्झामाइन जेव्हा येतं, तेव्हा एकदम एक्स्ट्रीमला जाऊन काय पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह फायनल कन्क्लुजन काय ते. इव्हॅल्युएट इज यू हॅव टू टेक केअर ऑफ फायनल कन्क्लुजन. बरोबर आहे. हा, तर इथे बघा की टेम्पलेट काय, तर पॉझिटिव्ह आउटकम्स, त्याचे लिमिटेशन्स काय, आणि ओव्हरऑल जजमेंट आणि कन्क्लुजन काय आहे. ओके, मेनली डिजिटल इंडियाचा मग याच्यामध्ये काय होतंय, तर डिजिटल गव्हर्नन्स मध्ये फार फायदा होतोय. इट्स अन आउटकम वरती आपण जास्त फोकस करतो. लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा इव्हॅल्युएटचं मूल्यमापन येतं ना, तर त्याचे आउटकम्स, डिजिटल इंडिया ऑलरेडी आलेलं आहे त्याच्यामध्ये, डिजिटल इंडिया डिजिटल होत आहे. बरोबर आहे. पण डिजिटल गव्हर्नन्स, येस, त्यात फार फायदा होतोय. इंटरनेट पेनिट्रेशन वाढतंय, नॉलेज पेनिट्रेशन वाढतंय, पण काय डिजिटल डिवाइड होतोय. ओके, लिमिटेशन काय त्याचं, डिजिटल डिवाइड. तर आता ऑलरेडी हे घडलंय, हे ऑलरेडी होऊन राहिलंय याच्यामध्ये, ही ऑनलाईन प्रोसेस आहे. बरोबर आहे, हे घडतंय. सो दॅट इज व्हॉट की मूल्यमापन म्हणजे काय, फायनल आउटकम जो काही झाला त्याच्यात काय पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह आहे. सो फायनल आउटकम इज व्हेरी इम्पॉर्टंट वेन द टर्म इज इव्हॅल्युएट, किंवा काय मूल्यमापन करते गोष्ट झालेली आहे त्याचं मूल्यमापन करा. ओके, हा, एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स, याच्यावर इव्हॅल्युएट कोण करेल, इव्हॅल्युएट आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके, हा, नेक्स्ट कॉमेंट म्हणजे मत व्यक्त करणे. आता मत व्यक्त सगळं मनात असं नाही, पहिले तो काही प्रश्न विचारला त्याच्यात थोड्याफार विश्लेषण करा त्याच्यावरती की काय आहे त्याच्यामध्ये, जसं आपण हे करतो त्याच्यामध्ये तो मुद्दा काय आहे त्याला एक्सप्लेनेशन करा. आणि इथे मग जे कॉमेंट जेव्हा म्हटलं ना, तेव्हा स्वतःच्या मतावरती जास्त फोकस करणं. स्वतःचे मत मांडणं म्हणजे काय, आपल्या मनात वाटतं ते लिहिणं असं आहे का, अरे काही गव्हर्नमेंटचे काही तुम्ही जर बघत असाल त्याच्यामध्ये काही न्यूजपेपरमध्ये तुम्ही एडिटोरियल वाचता आहात, काही गव्हर्नमेंटच्या रिपोर्ट्स असतात मित्रांनो, काही एनजीओच्या सोशल ऑर्गनायझेशनच्या काहीतरी रिपोर्ट्स असतात, युएनच्या रिपोर्ट्स असतात, त्याचे तसे मुद्दे तुमच्या याच्यात आले पाहिजे. तर मला वाटतं काहीतरी लिहा असं नाही, तर त्याच्यामध्ये पण तुमचं गव्हर्नमेंट रिपोर्ट वगैरे जसं तुम्ही निबंध लिहिता, तर त्या निबंधामध्ये तुम्ही आपल्या मनात आपले मत तर मांडतच असता, पण मत मांडणे, पण मग त्या मताला जोड मिळाली पाहिजे कशाची, तर जे काही ऑथेंटिक डेटा आहे त्या ऑथेंटिक डेटाची, ऑथेंटिक रिपोर्ट्स आहेत त्या ऑथेंटिक रिपोर्ट्सची. ओके, हा, तर हे त्याच्यामध्ये आलं पाहिजे. मग अँड अनालिटिकल कॉमेंट तुमचं जो काही आहे, द इंडियन कॉन्स्टिट्यूशन बोथ रिजिड अँड फ्लेक्सिबल, रिजिड पण आहे फ्लेक्सिबल पण आहे. रिजिड फीचर काय अमेंडमेंट प्रोसेस आहे, फ्लेक्सिबल फीचर्स काय सिंपल अँड मेजॉरिटी अमेंडमेंट आहे. ओके, सो इट इज अन युनिक ब्लेंड ऑफ रिजिडिटी अँड फ्लेक्सिबिलिटी. ओके, हा, तर तुमचं मत काय आलं की कॉन्स्टिट्यूशन जी आहे ती युनिक आहे, की काय रिजिडिटी अँड फ्लेक्सिबिलिटी. यात असं पण नाही मित्रांनो की जरी कॉमेंट म्हटलं म्हणजे सगळंच लिहायचं. या कॉमेंट मध्ये जर का आलं असेल तर त्याच्यामध्ये तरीही तुम्ही 60% डेटा जो आहे, लक्षात ठेवा 60% जो काही डेटा आहे तो ऑलरेडी जो रेग्युलर तुम्ही जसं उत्तर देता तसंच लिहायचं. फक्त 40% लिखाणामध्ये तुमचं मत जास्त आलं, तुमचं मताचा व्ह्यू आला पाहिजे. पण मतामध्ये पण आपल्याला वाटतं ते काही मनात लिहू नका.
प्लीज टेक प्लीज गिव्ह देअर द डेटा फ्रॉम द ऑथेंटिक सोर्सेस. त्या ऑथेंटिक सोर्सेस मधून त्याच्यामध्ये काय द्या, डेटा द्या तुम्ही. ठीक आहे. हा, देन इल्युसिडेट. सेव्हन्थ टर्म आहे ती आहे स्पष्ट करणे किंवा काय, इल्युसिडेट. बरोबर आहे. इल्युसिडेटचा अर्थ काय होतो की एखादी संकल्पना जी आहे ती काय करणे, ती स्पष्टपणे समजावणे. या समजवण्याची जी काही प्रक्रिया आहे तिला आपण काय म्हणतो, इल्युसिडेट म्हणतो. इल्युसिडेट मध्ये काय काय येतं मित्रांनो, एक येतं डेफिनेशन. ओके, नेक्स्ट काय येतं एक्सप्लेनेशन, नेक्स्ट येतं एक्झाम्पल्स, त्याचे इम्पॉर्टन्स काय आणि कन्क्लुजन काय आहे. बरोबर आहे. सो इन्क्लुसिव्ह, ओके, इल्युसिडेट द कन्सेप्ट ऑफ कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. ओके, फेडरलिझम. तर ही बघा, इथे जर का आपण बघितलं ही संकल्पना आपल्याला काय करायची, स्पष्ट करायची. स्पष्ट करायची तर पहिले त्याचं काय द्यावं लागेल, स्पष्ट करण्यासाठी पहिले त्याची व्याख्या द्यावी लागेल. तर इल्युसिड मध्ये एक लक्षात घ्या, जेव्हा इल्युसिडेट येतं म्हणजे स्पष्ट करा म्हणतो, पहिल्यांदा व्याख्या फार महत्वाची आहे. बरोबर आहे. मग त्यानंतर त्या व्याख्येचं एक्सप्लेनेशन द्या. ओके, त्या व्याख्येचं की ती जी व्याख्या आहे ती आहे, मग त्या तो जो काही मुद्दा आहे तीच ते संकल्पना, त्याची कंपोनेंट्स कोणते कोणते आहेत. ओके, हा, देन अगेन त्याच्यावरती उदाहरणं काय काय, त्याचं इम्पॉर्टन्स काय काय. ओके, आणि त्याच्यानंतर मग फायनल पॉइंट इज द कन्क्लुजन. तर त्याचं वर्ण काय निष्कर्ष निघणार आहे. ओके, सो इल्युस्ट्रेट द कन्सेप्ट ऑफ कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, द सेंटर स्टेट कोलॅबोरेशन, जीएसटी कॉन्सेप्ट, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम स्ट्रेंथन्स द नॅशनल इंटिग्रेशन. यातनं काय होतं की नॅशनल इंटिग्रेशन होतं. ओके, तर कन्क्लुडिंग रिमार्क इज व्हेरी इम्पॉर्टंट. कन्क्लुजन कुठल्या सेमच राहील, कन्क्लुजन मध्ये काही जास्त फरक पडणार नाही. बरोबर आहे. हा, तर आता बघा, ह्या मी तुम्हाला सांगतो, आता काही लोकांना कन्फ्युजन होतं की बापरे बापरे एवढे काय काय आहे, काय सांगताय. मित्रांनो, काहीच घाबरण्याचं कारण नाहीये. हे फक्त ड्यू ऍडव्हान्टेज तुम्हाला मिळायला पाहिजे. 70% ते 80% तुमचं उत्तर सेमच राहणार आहे, काही विचार होतो. हा जो फरक पडणार आहे फक्त 20 ते 30%चा, पण हा फरक जर तुम्हाला डिफरन्शिएट करता आला, काय प्रश्न विचारलाय त्याच्यानुसार, तर निश्चितपणे तुम्ही इतरांपेक्षा चांगले 10 ते 15 मार्क, 20 मार्क पूर्ण पेपरमध्ये जास्त घेऊ शकता, की जो की फार मोठा तुम्हाला काय राहू शकतो, ऍडव्हान्टेज राहू शकतो. ओके, इल्युस्ट्रेट स्पष्ट करणं झालं. सबस्टॅन्टिएट म्हणजे तुमचे काही पुराव्यांचं, पुरावे म्हणजे काय, तर गव्हर्नमेंट डेटा, गव्हर्नमेंट और ऑथेंटिकेट डेटा, ऑथेंटिकेट डेटा अँड एक्झाम्पल्स, उदाहरण. जेव्हा सबस्टॅन्टिएट येतं की पुराव्यांसह सिद्ध करतो, दिलेलं काही उदाहरण आहे त्या तथ्यांनी सिद्ध करणे. तर पहिले इंट्रोडक्शन तर देतो आपण, पण त्याच्या सपोर्टिंग स्टेटमेंट देणं, त्याच्या सपोर्टमध्ये एक्झाम्पल्स आणि डेटा देणं. मग इंडियन डेस्परेट स्ट्रॅटेजी कसेट फॉर इंडिया, मग कशा प्रकारे इव्हिडन्स काय, रिमिटन्स मोठ्या प्रमाणात येतात, ते वर्क करते एक सॉफ्ट पॉवर म्हणून आपल्याला, एक टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणून. सो दॅट इज वॉट ही डायस्पोरा काय करते आपल्याला, की डिस्पोरा स्ट्रेंथन्स द इंडियाज ग्लोबल इन्फ्लुएन्स जे ते वाढवते. सो सबस्टॅन्टिएट. ओके, देन कम्पेअर अँड कंट्रास्ट. येस, कम्पेअर अँड कंट्रास्ट ही टर्म काय, की दोन गोष्टींचे सिमिलरिटी डिफरन्स आहे. कम्पेअर करणे, तो कम्पेअर करताना मग काय, कम्पेअर करणे, कंट्रास्ट म्हणजे काय, अपोजिट व्ह्यू. तर ज्याच्यामध्ये आपण अपोजिट बद्दल बोलतोय, तर मग काय कम्पेअर द, मग जिथे डिफरंट व्ह्यूज आपण ज्याला सांगतो त्याच्यामध्ये डिफरन्शिएट करणे, डिफरन्स करणे. सो दॅट डिफरन्स इज व्हॉट, दॅट इज अ कंट्रास्ट. ओके, कम्पेअर मध्ये पण हे येऊ शकतं, पण कम्पेअर मध्ये काही सिमिलरिटी पण येऊ शकते, पण कंट्रास्ट म्हणजे एकदम डिफरन्सिएशन. तर जेव्हा जेव्हा कम्पेअर पण येतं, कंट्रास्ट पण येतात, आपण दोन्ही याचे काय काय पॉझिटिव्ह त्याचे काय निगेटिव्ह आहेत. ओके, इथे पॉझिटिव्ह, इथे निगेटिव्ह, इथे निगेटिव्ह, इथे पॉझिटिव्ह आहे, हे असं त्या गोष्टींना कम्पेअर करत राहतो. सो दॅट इज कम्पेअर. जसं पार्लमेंटरी सिस्टम अँड प्रेसिडेन्शियल सिस्टम, या दोघांमधलं कम्पॅरिझन तुम्हाला काय माहिती, कम्पेअर आहे. व्हॉट इज द सिमिलर, असं पण नाही की सगळ्या गोष्टी भिन्न आहेत, काही गोष्टी सिमिलर पण असतील, त्या सिमिलरिटी तुम्ही करू शकता, मांडू शकता. कम्पॅरिझन मध्ये फक्त फक्त काय, एक विद्यार्थ्यांना चुकीचा भ्रम आहे मित्रांनो, की कम्पॅरिझन करणं म्हणजे दोन्ही अपोजिट व्ह्यू देणं, असं नाहीये. कम्पॅरिझन जेव्हा आपण करतो तेव्हा आपण पॉझिटिव्ह मुद्दे पण दोघांचे सेम, दोघांमध्ये काही कॉमन बाबी पण असू शकतात, लक्षात घ्या. दोघांमध्ये पण काही कॉमन बाबी पण असू शकतात, आणि दोघांमध्ये पण काही कंट्रास्ट सुद्धा असू शकतात. तर तुम्ही विरुद्ध बाबी सुद्धा असू शकतात. म्हणून जेव्हा जेव्हा जरुरी कंट्रास्ट नाही, कम्पेअर जरी लिहिलं तरीही दोन्ही मुद्दे मांडा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. कंट्रास्ट जरी आला तरी काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह, कंट्रास्ट जर आलं तरी स्पेशली कंट्रास्टच म्हटलं तर अपोजिटच व्ह्यू मांडा, पण कम्पेअर जर आलं तर दोघांचे सिमिलर व्ह्यू सुद्धा द्या आणि दोघांचे अपोजिट व्ह्यू सुद्धा द्या. ओके, हा, मी काय म्हणतो लक्षात येते का तुम्हाला, कम्पेअर जर आलं तर त्याचा कम्पेअर पण लिहायचं आणि त्याचा मधला तो कंट्रास्ट आहे तोही लिहायचा, पण फक्त जर कंट्रास्ट आला फक्त दोघांमधला विरोधाभास लिहायचा. ओके, नेक्स्ट जस्टिफाय. जस्टिफाय म्हणजे काय मित्रांनो, की एखादा जो काही मुद्दा आला असेल त्या मुद्द्याचं काय करणं, तर्कसंगत समर्थन करणं. लॉजिकल, बट दॅट शुड बी अ लॉजिकल सपोर्ट. मग लॉजिकल सपोर्ट कसा असेल रे, लॉजिकल सपोर्ट एखाद्या मुद्द्याची म्हणजे त्याला जस्टिफाय करणं. ओके, लॉजिकली सपोर्ट कसा देणार. ओके, इंट्रोडक्शन, आर्ग्युमेंट सपोर्टिंग द स्टेटमेंट. सो आर्ग्युमेंट देणं त्या स्टेटमेंटला काय करणार, सपोर्ट करण्यासाठी. काही त्यासाठी इव्हिडन्सेस देणे, बरोबर आहे. हा, काही त्यासाठी अगेन फॅक्ट्स फिगर्स देणे, काही त्याला हे देणे, बरोबर आहे. सो द एज्युकेशन इज मोस्ट पॉवरफुल
वेपन फॉर सोशल ट्रान्सफॉर्मेशन, याची इनइक्वालिटी कमी होते, वुमन एम्पॉवरमेंट होते, इकॉनॉमिक मोबिलिटी होते, बरोबर आहे. सो यू कॅन राईट की एज्युकेशन ऍक्ट ॲज अ कॅटलिस्ट फॉर द इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. जो सर्वसमावेश विकासासाठी एज्युकेशन शिक्षण जे आहे ते एका कॅटलिस्ट सारखं काय करतं, काम करतं. तर जस्टिफिकेशन, आपल्या मुद्द्याचं जस्टिफिकेशन करणं म्हणजे काय, समर्थन देणे. आता समर्थन देण्यामध्ये कधी अपोजिट व्ह्यू आला नाही पाहिजे. ओके, लक्षात घ्या. जस्टिफाय म्हटलं त्यांनी त्या मुद्द्याला आपल्याला समर्थनीयच लिहावं लागणार आहे. ओके, क्रिटिकल एक्झामाइन वगैरे जेव्हा येतं तुमचं, ओके, सो तेव्हा आपण त्याची अपोजिट व्ह्यू देत असतो. परंतु जर का फक्त जस्टिफाय आला तर आपल्याला फक्त त्याच्या एका अँगलनेच एकांगी लिहायचंय. सो त्याच्या सपोर्टमध्येच आपल्याला मोस्टली गोष्टी लिहायच्या आहेत. ओके, हा. नेक्स्ट हा एक येतं इनुमरेट म्हणजे काय, मुद्दे लिहा, क्रमांकाने मुद्दे मांडा. ओके, मुद्दे मांडा तर टाईपच की इन्युमरेट म्हणजे काय की पॉईंट वाईज द्यायचं तुम्हाला. तर इथे लक्षात घ्या, इथे तुमचं ते उत्तर आहे. तसं मी ओव्हरऑल जीएस मध्ये सांगतो विद्यार्थ्यांना की उत्तर पॉईंट वाईज फॉरवर्ड मध्ये झालं पाहिजे. बघा मित्रांनो, जे टॉपिक्स जसं जीएस आहे, जीएस मध्ये आणि दुसरं काय एसे आणि ऑप्शनल, याला मी एका कॅटेगरीमध्ये ठेवतो. एसे आणि ऑप्शनल यामध्ये डेप्थ आहे. याच्यामध्ये काय डेप्थ आहे, एक सब्जेक्ट त्याची एकदम डेप्थ आहे. इथे काय विड्थ, जिथे विड्थ असते मित्रांनो, जिथे विड्थ आहे, कारण एका जीएस मध्ये पण 4 सब्जेक्ट आहे, जिथे विड्थ असते तिथे पॉईंट वाईज फॉर्मॅट तुम्ही मांडायचे. पॉईंट वाईज जास्तीत जास्त मुद्दे आपले कव्हर झाले पाहिजेत. पण जिथे डेप्थ आहे, पूर्ण एका इसे काय 2च असतात, त्यात आपल्याला 3 तास लिहित बसायचं. पण तिथे जिथे डेप्थ तिथे पॅसेज फॉर्मॅट मध्ये तुम्ही लिहा. सो या टाइपची मध्ये पॉईंट वाईज फॉर्मॅट, पॅसेज फॉर्मॅट मध्ये लिहा. ऑप्शनल पेपर सुद्धा काय करा, पॅसेज फॉर्मॅट मध्ये म्हणजे पॅरेग्राफ फॉर्मॅट मध्ये, पॅराग्राफ फॉर्मॅट मध्ये लिहायचे दोघांची. आणि इथे जीएस पेपर पॉईंट वाईज फॉर्मॅट मध्ये जास्तीत जास्त लिहायचे आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, या अशा इनॉमरेट जर पण इनॉमरेट जर का निश्चितपणे आला असेल, इनॉमरेट म्हणजे तुम्हाला प्रॉपर पॉईंट वाईज फॉर्मॅट मध्ये सगळं लिहायचे. पॉईंट नंबर 1, पॉईंट नंबर 2, पॉईंट नंबर 3, त्याचं इनॉमरेट टप्प्याटप्प्याने गोष्टी सांगत जाणे. सो दॅट इज द इनॉमरेट, याला म्हणतात मित्रांनो इनॉमरेट. ओके, तर हे होते मित्रांनो. तर भेटूयात आता 20 तारखेला. आपलं फार इम्पॉर्टंट सेशन आहे. सोबतच मी तुमचे काही उद्या तुम्ही बरं झालं आपल्याला डायग्राम्स कोणत्या कोणत्या आहेत त्या डायग्रामचं लेक्चर घ्यायचं. नंतर आयआरचे मी 2-4 लेक्चर्स तुमचे घेऊन घेतो, त्याच्यामध्ये त्याचे तुम्हाला फायदा होणार. आणि 20 तारखेला लक्षात ठेवा मित्रांनो, माझ्या आपलं हे जे ऍप आहे भूषण अकॅडमी ऍप, हे डाउनलोड करून घ्या तुम्ही. ओके, या ऍपवरती एसआयटीची बॅच आहे फक्त. ओके, एसे आता तो एसे तर आपला आता होईल, पण इथिक्सची जी काही बॅच आहे त्यात केस स्टडी आणि सगळे बेसिक टर्मिनॉलॉजीज मी त्यात कव्हर केलेले आहेत इथिक्सच्या बॅचमध्ये, आणि फक्त 500 रुपयाला ही बॅच आहे. ओके, सो 20 तारखेला आपण सेशन सुद्धा आपल्या याचं घेणार आहे. नेक्स्ट केस स्टडीचं सेशन आधी पण झालेलं आहे, आणि याच्यानंतर पुन्हा एक इथिक्सचं केस स्टडीचं सेशन आहे. 4 तास पूर्ण ते सेशन चालणार आहे. पूर्ण केस स्टडीज मी संपवणार आहेत. वेगवेगळे पॅटर्न्स, 10 विविध प्रकारच्या केस स्टडीज आहेत, ते आपण त्याच्यामध्ये डिस्कस करूयात. ठीक आहे, तर निश्चितपणे तुम्ही ही जी इथिक्सची बॅच आहे ती आपल्या ऍपमध्ये डाउनलोड करून घ्या आणि ती जॉईन करू शकता. काही असेल क्वेरी तर माझा नंबर तुमच्याकडे आहेच. मला काही व्हॉट्सअपला मी मेसेज करू शकता, काही माहिती असेल तर. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.